अहो मॅडम, मी तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे सासूबाई आणि त्या मीराचं सध्या काहीच प्लॅनिंग सुरू नाहीये. म्हणजे त्यांचं काही ठरत नाहीये सध्या. आणि जर ठरलं तर मी तुम्हाला ते नक्कीच सांगेन. त्या नर्मदाला तिचा हिस्सा मिळाला म्हटल्यावर ती खुश असणार. आता तिला माझ्या विरुद्ध कट रचायला वेळ कुठे असेल? या विलने सगळा खेळ बदलून टाकलाय. तर ते तुमचं कर्म. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्ही सुद्धा मला प्रॉमिस केलेलं की तुमच्या प्रॉपर्टीमधला 50% वाटा तुम्ही मला द्याल. पण आता या विलमुळे सगळंच पलटलंय. त्यामुळे आता कर्म काय करू शकतो असं म्हणायचं होतं मला. आमच्यात कर्म वगैरे चालत नाहीत माया. आमच्यात म्हणजे? माया, कर्म बिर्म हे सगळं आपल्या हातातच असतं ग. आणि त्याची फळं मिळवणं सुद्धा आपल्याच हातात असतं. हां, नाही तुम्ही ते म्हणालात ना की आमच्यात चालत नाहीत, म्हणून मला कळलं नाही, बाकी काही नाही. माया, तू माझ्यासोबतच आहेस ना? ऑफकोर्स मॅडम. माया, मी कायम तुला आपलं मानलंय. तुझ्या भल्याचाच विचार केलाय नेहमी. पण तू जर का माझ्या विरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केलास तर तुझी अशी अवस्था करेन की मृत्यूसाठी सुद्धा भीक मागशील माझ्याकडे. ऑफकोर्स मॅडम, मी तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही. मी आधीही तुमच्यासोबत होते, आजही आणि यापुढेही राहणार. गुड. इथे ताई 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 ताई. मीरा 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 काय 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 होतं? एवढी का आनंदी आहेस तू? ताई ऐक, सापशिडीच्या खेळामध्ये आपल्याला एका मागोमाग एक शिड्या मिळत आहेत. म्हणजे अगं, वेदाचे बाबा मंजिरी विरोधात आपल्या सोबत असणार आहेत. काय? सगळ्यांसमोर म्हणालेत ना की माझ्या आईविरुद्ध काही बोललेलं मला चालणार नाही वगैरे. हीच तर गंमत आहे ना ताई. मंजिरीला संशय येऊ नये म्हणून ते सगळ्यांसमोर खोटं बोलले. नाही नाही मीरा, मला सांग, हे सगळं तुला कोणी सांगितलं? वेदाच्या बाबांनी. अगं, ते स्वतः मला म्हणाले ते सगळं. खरंच? मीरा, हे जर खरं असेल ना, ही खूप मोठी आणि चांगली बातमी आहे ग. एक मिनिट मीरा, ते ते खरे अथर्व होते ना? परत ते कालकाया प्रकार नाही, ते वेदाचे बाबाच होते. ते स्वतः मला म्हणालेत ते प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे बघणार आहेत म्हणून. आणि मंजिरीला यातलं काही कळू देणार नाही. ते तिच्याशी अगोदर सारखंच वागणार आहेत आणि त्याच वेळी ते तिचं सत्य सुद्धा शोधणार आहेत. ताई, काय झालं? कसला विचार करतेस? मंजिरीबद्दलच विचार करते. मंजिरी अथर्वांना चांगलंच ओळखून आहे आणि अथर्वांनाही फार काय खोट्याचं आवरण घालून राहता येणार नाही. आणि चुकून चुकून जरी अथर्वांचा धीर सुटला, त्यांचा राग अनावर झाला किंवा मंजिरीला त्यांच्यावर जरा जरी संशय आला ना, तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हो ग ताई, आनंदाच्या भरात मी हा विचारच नाही केला.
ठीक आहे, पण आता यापुढे आपल्याला प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागणार आहे. आणि असं काही घडू नये, ही जबाबदारी आपली आहे. स्त्री कसली बाईच्या देहातली राक्षसी नाही, राक्षसी. तुमच्या आईचा आणि दादासाहेबांचा मृत्यू एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने झाला. मी या बाईचं सत्य शोधून काढेन. हिनेच माझ्या आईचा खून केला असावा. अथर्व, अथर्व, मला माहिती तुझ्या मनात खूप प्रश्न येत असतील की हे सगळं काय चाललंय. 2 विल कसे काय? आईने खरंच खोटं विल तर तयार केलं नसेल ना? पण माझ्या असं लक्षात आलं की तुला आणखी त्रास व्हायच्या आधी मी सगळं कबूल केलेलं बरं. काय कबूल करायचं? अथर्व, मीच खोटं विल तयार केलं होतं. काय म्हणतेस? खरंच? हो अथर्व, पण अथर्व, मी हे जे काय केलं ते फक्त आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी केलं अथर्व. नाईलाज होता माझा. अथर्व, आपल्या घराची परिस्थिती ना सध्या कुरुक्षेत्रासारखी झाली आहे. छोटी छोटी भांडणं, गैरसमज हे घरातल्या माणसांना युद्ध वाटायला लागले. आणि हे चुकीचं आहे. आणि जर का माझ्या घरात कोणी राजकारण करणार असेल ना, तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणार अथर्व. तुला नेमकं काय म्हणायचं? हे बघा अथर्व, आत्ता जे खरं विल समोर आलंय ते जर का आधीच आलं असतं तर दादासाहेबांनी नर्मदाच्या नावावर जी प्रॉपर्टी केली आहे ती तिला कमी वाटली असती आणि त्यासाठी ती भांडली असती. पण आता तसं नाहीये. आता तिला जे काय मिळालं त्यात ती खुश आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की मी आधीच्या विलमध्ये तिच्या नावावर काहीच ठेवलं नव्हतं. पण तिला आता जे काय मिळालं ना त्यात ती समाधानी अथर्व. कळतंय का तुला? हा, बघ, हे बघ अथर्व, हा सगळा वरवर जरी खोटेपणा वाटत असला ना तरी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बाळा, प्लीज समजून घे.